सांगलीत विविध मागण्यांसाठी मूकबधिर दिव्यांगांचे महापालिकेविरोधात आंदोलन। सांगलीमध्ये प्रहार मूकबधिर दिव्यांग संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे। महापालिका कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी मूकबधिर दिव्यांग तरुणांकडून निदर्शने करण्यात आली। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये जिल्ह्यातील मूकबधिर दिव्यांग तरुणांना कार्यालय मिळावे तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। सांगलीचे आमदार सुरेश गाडगीळ यांनी कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे शिफारस केली, मात्र गेल्या 2 वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त मूकबधिर दिव्यांग तरुणांनी महापालिकेच्या दारात शिट्ट्या वाजवत आंदोलन केले। 810 दिवसापासून महानगरपालिकेकडे आम्ही अर्ज करत होतो मूकबधिर प्रहार संघटनेचे जे काय जागा कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबत। 2025 पासून आम्ही यांना पत्र पाठवलं। पहिला 2-3 वेळा त्यांनी आम्हाला म्हणजे पत्रातनं कळवलं की तुम्हाला जागा देतो। थोड्या दिवसाआधी आम्हाला शिवाजी स्टेडियमच्या ती जागा उपलब्ध करून देण्याबाबतीत पण पत्र आलं होतं। आम्ही तिथं गेलो होतो, पण तिथं कसं आहे, आमचे मूकबधिरांचे जे काय उत्सव असतात म्हणजे गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, या सगळ्यासाठी पण आम्ही तिथं म्हणजे मूर्ती बसवणार ना, आणि त्या जागेच्या बरोबर साईडलाच वॉशरूम आहे। देव अशा घाणेरड्या जागेत आम्ही कसं बसवू शकतोय? तिथं रात्रीचे लोक दारू पितात, सिगरेट ओढतात, तिथं म्हणजे मवाली लोक असतात थोडक्यात। तशा जागी हे सगळे मूकबधिर आहेत, त्यांना बोलता ऐकता येत नाही। जरा कमी जास्त झालं तर कोण काय करणार? यासाठी आम्हाला ती जागा सोडून दुसरी जागा देण्याबाबतीत आम्ही यांच्याकडे म्हणजे पत्र पाठवलं होतं। त्या बाबतीत पहिला आम्हाला म्हणजे तुम्हाला जागा आम्हालाच नाही आहे, तुम्हाला कुठनं देऊ, अशा गोष्टी झाल्या। पण आम्ही त्यावर तटून राहिलो की नाही, आम्हाला ती जागा नको, दुसरी जागा पाहिजे। ते झाल्यानंतर आम्ही पत्र पाठवलेलं होतं 16 मार्चला, त्याच्यावर काही उत्तर आलं नाही। त्यामुळं आज चिठ्ठी आंदोलन केलं मूकबधिरांनी। आज आम्हाला इथं प्रमोद जे सर आहेत ना, त्यांना तुम्ही जाऊन भेटा, बोला, आणि काय होईल त्यावर आम्ही तुम्हाला निर्णय देतो असं आम्हाला उत्तर आलं आहे। तर आम्ही आता सध्या लगेच जाऊन त्यांना भेटणार आहे। बघू आता महानगरपालिका कसं काय आम्हाला सपोर्ट करते आणि कसं काय। आंदोलन 2025 पासून आंदोलन चालूच आहे ना। हे सारखं आम्ही 8-15 दिवसाला येतोय, इथं ते म्हणतात त्यांना भेटा, हे करा ते करा, आणि परत नाही त्यावर काय उत्तर होत आम्ही बघतो करतो। आणि मागच्याही पण 16 मार्चला ज्यावेळी आंदोलन करणार होतो ना, त्यावेळी पत्रातनं असं कळवलं की तुम्हाला आम्ही जागा उपलब्ध करून देतो। त्यांना फोन केला, त्यांनी मला म्हणले की तुम्ही जागा जे तुम्हाला पाहिजे आहे त्याचं पत्र पाठवा, आम्ही त्यावर उत्तर देतो। पण त्याच्यावर काही उत्तर आलं नाही। इथं आल्यानंतर म्हणतात की त्यांच्याकडे पत्र गेलं नाही। ही आमची चूक नाही आहे ना। तर आता त्यांनी जाऊन भेटा बोलल्यात, आता काय त्यांनी उत्तर देतात काय माहीत। असं सारखं येऊन आंदोलन करून तुम्हाला आम्ही उत्तर देतो, हे करतो ते करतो, हे तर बरोबर नाही आहे। तरी सुद्धा आता बघू काय होईल ते होईल।